नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये आपण एक छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे, मसाले भाताची. तर मसाले भातासाठी लागणारं साहित्य मी एका बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यासाठी बटाटा, शेंगदाणे, टोमॅटो, वाटाणा, कोथिंबीर आणि उभा कांदा कट करून घेतलेला आहे. तर इथं घेतलेला आहे एवढा भात आपल्याला बनवायचा आहे. सो इथं मी 1.5 फुलपात्र तांदूळ घेतलेले आहेत. आणि इकडं कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती. आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा चिरून टाकलेला आहे. तो कांदा व्यवस्थित भाजून घेतला. कांदा ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतला आणि त्यामध्येच हिरवी मिरचीही टाकली, शेंगदाणे टाकले, जेणेकरून त्यामध्ये ते पूर्णपणे तळून निघतात. त्याचप्रमाणे वाटाणा त्यामध्ये मिक्स केला. व्यवस्थित ते मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये चिरलेला बटाटा, टोमॅटो हे जिन्नस टाकून घेतले. आणि 2 चमचे लाल तिखट म्हणजे चटणी टाकून घेतली. अगदी व्यवस्थित ते मिक्स होऊ दिले. त्यामध्ये थोडी चिमूटभर हळद, आणि थोडा गरम मसाला ॲड केला. यानंतर थोडा एव्हरेस्ट मसाला होता, तोही त्यामध्ये थोडा टाकलेला आहे. आणि तो तांदूळ होता तो मी त्या कुकरमध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित हलवून घेतलं आणि आपल्या अंदाजाप्रमाणे जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी त्यामध्ये मी ॲड करणार आहे. मला जेवढं हवं होतं तेवढं पाणी मी ॲड केलेलं आहे. यानंतर मी चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर होती तीही वरून टाकली. पूर्ण ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून ठेवलं. त्यानंतर भात झालेला जो तयार आहे तो तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे अगदी छोटीशी रेसिपी मी शेअर केली आहे. झटपट मसाले भात तयार आहे.